Hello everyone. Today we are starting new chapter, budgeting. This is the last chapter from your DSBM syllabus and this is last chapter in your accountancy part. Right now we are all studying, that is the accountancy part, that is we had finished cash book, then ledger, trial balance, then after that profit and loss account, balance sheet, financial statements, and after that next one is the budgeting, last one is the budgeting. So budgeting is nothing but the prediction about the future, means to plan in the advance. For example, you are going in any cloth store, okay, or you are going in any, suppose you have to buy mobile, okay, then you are going in mobile shopping. then मोबाईल विकत घ्यायच्या आधी की मोबाईल विकत घेतल्यानंतर तुम्ही ठरवता तुम्हाला किती रुपयांचा मोबाईल हवा आहे. तुम्ही मोबाईल विकत घेतल्यानंतर मोबाईल तुम्ही कोणताही तुम्हाला हवा असेल, ओप्पोचा, विवोचा, तो मोबाईल तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्ही ठरवता का की मला एवढ्या हजाराचा मोबाईल घ्यायचा, और मला आय हॅव टू बाय दी मोबाईल ऑफ ₹25,000. घरी आणल्यावर ठरवता का तुम्ही? ऑफकोर्स नॉट. यू आर मीन्स यू आर डिसाइडिंग इट बिफोर. ओके, मीन्स मोबाईल आणायला जाण्याच्या अगोदर, मोबाईल परचेस करायला जाण्याच्या अगोदर तुम्ही ठरवलेलं असतं की मला इन बिटवीन मीन्स 15,000 to 20,000 ह्या रेंजमध्ये मला मोबाईल बाय करायचा आहे. तुम्ही कशामध्ये जाता, एखाद्या समजा तुम्ही आता शॉपिंगला, मोठ्या शॉपिंगला वगैरे जर तुम्ही गेला असेल, मोठ्या म्हणजे सिटीजमध्ये लॉंग स्टोअरला, तर तिथे फर्स्ट विचारलं जातं तुम्हाला तुमचं बजेट किती आहे. म्हणजे एखादं तुम्हाला समजा काय क्लॉथ घ्यायचं आहे, ड्रेस घ्यायचा असेल, तर तिथे तुम्हाला सेल्समन विचारतात ते कितीपर्यंत दाखवू, तुम्हाला कितीपर्यंत दाखवू, 2,000पर्यंत दाखवू का, 5,000पर्यंत दाखवू का. जनरली काय केलं जातं, तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे ते काय विचारतात, बजेट कितीचं आहे तुमचं. सपोज तुम्हाला एखादी काय करायचे, ॲक्टिवा गाडी घ्यायची आहे तुम्हाला. सो ते तुम्हाला विचारलं जातं, आता ॲक्टिवा आहे, 4G आहे, 5G आहे, ॲक्टिवा आय आहे. सो विच मॉडेल यू हॅव टू टेक, मीन्स तुम्हाला विचारलं तुमचं बजेट कितीचं आहे. सो यू विल टेल माय बजेट इज अप टू सपोज ₹80,000. सो 80,000 स्कूटी आहे का, मग तिथे मग कोणती बाईक आहे. सो त्याच्याप्रमाणे काय करता तुम्ही, मग ती बाईक विकत घेता. सो बजेट म्हणजे काय असतं की ॲडव्हान्समध्ये, मीन्स कोणतंही काम करण्याच्या अगोदर ॲडव्हान्समध्ये अगोदर त्याची प्लॅनिंग केलेलं असतं की आपल्याला कशा कशा गोष्टी पुढे काय काय करायच्यात, पुढे काय काय पुढे आपल्याला करायचं आहे. समजा तुम्हाला आता उद्या मेडिकल ओपन करायचं असेल, सो तुम्हाला आता मेडिकल ओपन करताना मग काय काय असतं, तर तुम्ही बघणार दुकानात कितीचा साधारण ती खर्च येईल. मग ते बजेट काढलं जातं की फर्निचरला एवढा, म्हणजे तुम्ही ते अकाउंटंटकडून सुद्धा बजेट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः प्रिपेअर करू शकता. आता दुकान तुम्हाला ओपन करायचं, समजा मेस्त्री कुठले काम करणारे कामगार त्यांना बोलवलं तुम्ही. सो मग ते सांगतील तुम्हाला फ्लोरिंगसाठी एवढा खर्च येईल, फ्लोरिंगसाठी आता 50,000 येतील, फर्निचरसाठी 1,00,000 येतील, इलेक्ट्रिसिटी असेल त्याचे 50,000, असं काय येईल. सगळ्या समजा तुमचं सगळे जर एक्सपेन्सेस पकडले, समजा तुमचं बजेट कितीपर्यंत गेलं, आता 15,00,000पर्यंत तुम्हाला काय करायचं, एखादं मेडिकल टाकायचं आहे. समजा कितीपर्यंत बजेट गेलं तुमचं, 15,00,000पर्यंत तुमचं बजेट गेलं. सो बजेट म्हणजे काय, इट्स अ रिटर्न स्टेटमेंट और इट्स अ प्लॅन फॉर अ डेफिनाइट पिरियड अँड टाईम. म्हणजे लिखित विवरण केलेलं असतं, ज्या काही योजना आहेत, प्लॅन असतील, मीन्स फर्ममध्ये आपण काय इम्प्रूव्हमेंट करणार आहोत, आपली बिझनेस स्ट्रॅटजी आहे, ही बिझनेस स्ट्रॅटजी काय असणार आहे, ह्याबाबत अगोदरच ॲडव्हान्समध्ये काय करून ठेवायची, योजना करून ठेवायची की जेणेकरून फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाहीत. इन बजेटमध्ये काय असतं, तर आपण अगोदरच अंदाज दर्शवतो की फ्युचरमध्ये किती इन्कम आलं पाहिजे, सेल किती झालं पाहिजे, एक्सपेंडिचर्स किती झाले पाहिजेत, मॅन्युफॅक्चरिंगसाठी किती पैसे गेले पाहिजेत, लेबरसाठी किती असेल, सॅलरीजसाठी किती असेल, ते ॲडव्हान्समध्ये ठरवलं जातं. आणि असं नसतं एकदा बजेट ठरवलं की झालं ते कायमस्वरूपीचं, तर असं नाही आहे. मीन्स 1 इयर नंतर बजेट प्रिपेअर केलं जातं. मग 1 इयर, आता समजा जानेवारीत बजेट प्रिपेअर केलं, सो जानेवारी 2021 to
डिसेंबर 2021 ते बजेट लागू होतं. मग त्याच्यानंतर पुढे नवीन बजेट आहे हे बनवलं जातं बिझनेससाठी. ओके, कोणत्याही बिझनेसमध्ये म्हणजे ॲडव्हान्समध्ये बनवून ठेवायचं की आता समजा मेडिकल मला ओपन करायचं आहे, मग आता मला सगळ्या ह्याचा खर्च किती लागेल, एवढ्यापर्यंत काय जातं आहे, बजेट जातं आहे. 15 लाखापर्यंत समजा बजेट जातं आहे. सो 15,000 मग काय करायचं, नंतर बँककडून लोन करायचं आपण. सो पास्ट एक्सपिरियन्सेस और प्रिव्हियस एक्सपिरियन्स, बिझनेस हिस्ट्री आहे ती बघून बजेट आहे ते सेट केलं जातं. अँड सपोज इफ युअर बिझनेस इज न्यू, म्हणजे प्रिव्हियस हिस्ट्री नसेल तर नीड और डिमांड बघून बजेट जे काही आहे हे बजेट सेट केलं जातं. आलं लक्षामध्ये. बजेट म्हणजे काय आहे, ॲडव्हान्समध्ये आपण काय करायचं, इट्स अ रिटन प्लॅन जो काही आहे हा बनवून ठेवायचा असतो. नेक्स्ट we will see budget is what, it's a written plan for projected activities and business operations for a definite future period. means that period is 1 year or 2 years पिरियड असतो. त्याच्यानंतर मग नवीन बजेट जे काही आहे हे बनवलं जातं. देन इन दॅट बिझनेस ऑपरेशन्स इट इन्क्लूड्स दॅट ऑल, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग, सेलिंग, पर्चेसिंग, पॅकेजिंग. then projected activities means targets these are given to the employees. it is everything is included in the budget. ते सगळं बजेटमध्ये येत असतं. then this budget system it also includes the budgetary control. ओके, बजेट सिस्टीममध्ये बजेटरी कंट्रोल सुद्धा आहे. सो in fact this budget is a tool of management for carrying out its functions of प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग ऑपरेशन. आपण ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटची फंक्शन्स बघितली होती. कोणती फंक्शन्स असतात मॅनेजमेंटची, प्लॅनिंग असेल, कोऑर्डिनेशन असेल, कंट्रोलिंग आहे. दीज आर दी फंक्शन्स ऑफ दी मॅनेजमेंट. सो दिस बजेट सिस्टम इट्स अ प्लॅन अँड कंट्रोल. इट इन्व्हॉल्व्स द बजेटरी कंट्रोल. सो बजेटरी कंट्रोल इट इन्व्हॉल्व्स, त्याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टंट चेकिंग, ओके, अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्च्युअल रिझल्ट अचीव्ड कम्पेअर्ड विथ दोज सेट इन दी बजेट. म्हणजे काय, बजेटमध्ये सेट केलेलं असेल की आता मॅन्युफॅक्चरिंगला एवढं टार्गेट दिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग जर कोणी असेल डिपार्टमेंटला, समजा आता फार्मा कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला 10,000 बॉटलचं टार्गेट दिलेलं आहे बजेटमध्ये, तर मग ॲक्च्युअलमध्ये त्यांनी किती केलेले आहेत, त्याच्यापेक्षा कमी केलेले आहेत की त्याच्यापेक्षा जास्त बनवलेले आहेत दिलेल्या पिरियडमध्ये. देन परचेस डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंटला कितीचं टार्गेट दिलेलं असेल त्यांचा, म्हणजे परचेस डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुम्ही 10 लाखपर्यंत जे काही परचेस आहे तो करायचा, रॉ मटेरियल असेल, अदर जे काही नेसेसरी असेल त्याला. सो त्यांनी त्याच्यानुसार किती खर्च केलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त खर्च केला आहे का कमी खर्च केलेला आहे, ते कशामध्ये येतं तर बजेटमध्ये येतं. सो इट इन्व्हॉल्व्स दी checking and evaluation of actual results achieved compared with those set in the budget. So it helps the management to take the corrective decisions where indicated. So मॅनेजमेंटला ह्याच्यामुळे डिसिजन्स घ्यायला काय मिळतं, सोपं पडतं. म्हणजे बिझनेसच्या बाबतीत काय डिसिजन्स घ्यायचे असतील, समजा आता मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मग ते लेबर कॉस्ट वाढवायची असेल, ते सॅलरीज ज्या काही आहेत एम्प्लॉईजच्या, त्या सॅलरीजमध्ये इन्क्रीमेंट जर काही करायचं असेल, सो ह्याच्यामुळे काय मिळतं, मॅनेजमेंट जे काही आहे, सो इट इज easier to the management. So budget means what, it's a written plan of the projected activities and the business operations. Then it includes budgetary control. Then it involves checking and evaluation of actual result compared with, म्हणजे बजेटमध्ये इन्क्लूड केलेलं असेल. समजा आता बजेटमध्ये काय सांगितलेलं आहे, परचेस डिपार्टमेंटने 10 लाखचाच परचेस करायचा, मग ॲक्च्युअल परचेस डिपार्टमेंटने कितीचा परचेस केलेला आहे, 10 लाखपेक्षा कमी केलेलं आहे की जास्त केलेलं आहे, ह्याची पडताळणी करणं, हे क्रॉस चेक करणं आहे, ते मॅनेजमेंटला सोपं पडत असतं बजेटमुळे. Now see what is the need of a budget, what is the essential of a budget. So it is prepared in the advance for future plan.
देन मीन्स पर्टिक्युलर पिरियडसाठी बजेट जे काही आहे ते प्रिपेअर केलं जातं आणि त्याचे गोल्स आहेत दॅट डिसाइडेड. देन it is prepared in monetary terms, okay, and physical units for implementation of policies. And these policies, they are framed by the management, okay, business management, that frame certain policies, that is targets given to the employees. Then different types of employees, manufacturing employees, then purchase department, advertising department. So प्रत्येक डिपार्टमेंट जे काही असेल इंडस्ट्रीमध्ये, सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट असेल, त्या प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट्स आर गिव्हन. सो फॉर एव्हरी डिपार्टमेंट टार्गेट्स आर गिव्हन टू देम, अँड इज इम्प्लिमेंटेशन ऑफ दी policies which is framed by the business management. Okay, so that policies should be there, that is frame, that policies are framed by the business management, and it is prepared in monetary and physical units. Okay, monetary terms मध्ये हे काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं for the implementation of the policies. So this is the essential of budget, or this is the need of a budget, that is it prepared in advance for future plan. Then it is prepared for definite future period to achieve the objectives. Then it is that it's prepared statement in monetary and physical unit. Statement is prepared in the monetary terms and physical unit for implementation of the policies, and that policies are framed by business management. Then after that दिस बजेट सिस्टीम, म्हणजे जे बजेटिंग आहे, सो बजेटमध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर अगोदर प्लॅन केला जातो. ओके, प्लॅन ॲज वेल ॲज अ कंट्रोल, आणि त्यालाच काय म्हणतात तर बजेटरी कंट्रोल म्हणतात. प्लॅनिंग केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व चेकिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्च्युअल रिझल्ट अचीव, आणि ते कम्पेअर केले जातात बजेट गोल्ससोबत. These means constant checking, evaluation, and then results जे काही आहेत ते कम्पेअर केले जातात, म्हणजे मॅनेजमेंटला करेक्टिव्ह डिसिजन्स घेण्यासाठी ते बिकम हेल्पफुल. मीन्स बजेटरी कंट्रोलमध्ये काय सांगितलेलं आहे, कॉन्स्टंट चेक केलं जातं आणि इव्हॅल्युएट केलं जातं. चेकिंग करून, इव्हॅल्युएशन करून, पडताळणी करून बघितलं जातं की ॲक्च्युअली किती आपण बजेटमध्ये, समजा एवढं सांगितलं होतं, 10,000 तर टार्गेट दिलं होतं, मग ह्या लोकांनी रिअलमध्ये किती प्रोडक्शन केलं आहे त्याचं, अशा प्रकारे ते क्रॉस चेक केलं जातं. थोडक्यात क्रॉस चेक करून केलं जातं, आणि त्याच्यामुळे मग मॅनेजमेंटला डिसिजन्स घ्यायला इट बिकम्स दी इझी टू दी मॅनेजमेंट. So okay, this is the introductory part of this budgeting. Now let's see this now objectives of the budgetary control. So main objectives, there are three main objectives for the budgetary control, that is planning, coordination and control. Okay, so these are basic three objectives. So in that, first one is the planning. So here image comes here at the program, after that program. So planning, आता प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅन करणं, नियोजन करणं. सो जे बजेट आहे, बजेट इज अ प्लॅन ऑफ ॲक्शन. म्हणजे आपण आधीच नियोजन करून ठेवायचं की मला मोबाईल घ्यायचा आहे, तर मला एवढ्या हजाराचा मोबाईल घ्यायचा आहे. कंपनीमध्ये मोठ्या ज्या कंपनीज आहेत, कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन्स आहेत, सो इन ॲडव्हान्स ते प्लॅनिंग करतात की आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला पुढे काय काय करायचं आहे. मीन्स प्रोडक्शन कितीचं करायचं आहे, एक्सपेंडिचर कितीचं करायचं आहे, अगोदरच अंदाज दर्शवायचा आहे की फ्युचरमध्ये आपलं किती इन्कम आहे ते आलं पाहिजे, सेल कितीचं झालं पाहिजे, एक्सपेंडिचर किती करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग कितीचं झालं पाहिजे, लेबर कॉस्ट असेल, सॅलरीज असेल. सो ह्याचं सगळं आधीच नियोजन करून ठेवायचं.
So for the success of a firm, it is must that to do the plan, and this budget will helpful in this phase of a management activity. सो बजेटिंग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व काय आहे, इट इन्व्हॉल्व्स दी ड्रॉइंग अप डिटेल प्लॅन्स. ओके, म्हणजे प्रिपरेशन ऑफ दी बजेट किंवा प्लॅनिंगमध्ये काय असतं, ड्रॉ करायचा जो काही प्लॅन असेल तसे सगळं इथे पेपर वर्कच असतं. काही वेळेला ॲक्च्युअलमध्ये येणारं सगळं काही वेगळं असतं, तफावतसुद्धा असते, म्हणजे कमी येऊ शकतं किंवा जास्तसुद्धा येऊ शकतं. समजा तर तुम्हाला मेडिकल स्टोअर ओपन करायचं आहे, बजेट आहे तुमचं 15 lakhचं, सो इट मे गोज बियॉन्ड दॅट, मीन्स 15 lakhचं बजेट आहे तर तुमचं मेडिकल 18 lakhसुद्धा त्याची कॉस्ट आहे तिथपर्यंत जाऊ शकते. सो पहिलं काय करायचं, आधी ड्रॉ करायचा प्लॅन, कशाशी जो काही रिलेटेड आहे ते, म्हणजे प्रोडक्शन असेल, सेल असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स असेल, देन if the research program is there, then capital additions are there, raw material cost, जे काही असेल ते काय करायचं, सगळं त्याचा प्लॅन अगोदर ड्रॉ करून ठेवायचा. जेव्हा आपण प्लॅन अगोदरच ड्रॉ करून ठेवतो, when plan are made in the advance, so that many problems can be avoided long before they actually arise. Okay, and therefore solution is ready for that time. So this budgetary control is an important technique in that it enables the management at all levels to give a serious consideration to the planning function. It's a very important function. And this preparation मध्ये त्याच्या जे आहे ड्रॉ करायचा, प्लॅन ड्रॉ करायचा रिलेटेड टू दी प्रोडक्शन, सेल्स, एक्सपेंडिचर, ॲडव्हर्टायझिंग, कॉस्ट असेल रॉ मटेरियलची, रिसर्च प्रोग्राम असेल, देन कॅपिटल ॲडिशन्स असेल. सो ते आधीच काय करायचं, त्याचा प्लॅन ड्रॉ करून ठेवायचा. कारण जेव्हा आपण अगोदर प्लॅनिंग कुठचं केलेलं असतं, राईट नाऊ दिज सायक्लॉन हॅज पासेस अवे, ओके, फ्रॉम yesterday, ओके, सायक्लॉन पासेस अवे, सो दॅट वी शूड प्लॅन बिफोर दॅट. म्हणजे काय तर सपोज काय आता तुम्ही जर न्यूजेसमध्ये बघितलं असेल, सो सायक्लॉन येण्याच्या अगोदर दॅट फ्रॉम आवर कोकण रिजनमधले जे काही लोक बंदराच्या ठिकाणी राहतात, मीन्स पीपल हू आर लिव्हिंग नियर द बीचेस, त्यांना शिफ्ट केलं होतं अगोदरच, त्यांचं काय केलं होतं, शिफ्टिंग केलं जातं. म्हणजे सायक्लॉन येणार आहे, आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन आपल्याला सायक्लॉन येणार आहे, सो बीचवरच्या लोकांना काय केलं गेलं, आधी शिफ्टिंग केलं गेलं त्यांचं. ओके, सो हे काय, दॅट इज ऑल्सो दी प्लॅनिंग. अगोदरच त्याचं काय करायचं, काळजी घ्यायची, दॅट इज प्लॅन मेड इन ॲडव्हान्स. सो फ्युचरमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सना आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो आणि त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा निघू शकतो. सो हिअर दिस प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, मीन्स इन एव्हरी ह्याच्यामध्ये प्लॅनिंग काय असतं, इम्पॉर्टंटच असतं. तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करताय, सो फर्स्ट तुम्ही काय करायचं, प्लॅनिंग करायचं. इझी सब्जेक्ट आहेत, ओके, सो वॉट एवर दॅट सब्जेक्ट इझी टू यू, सो यू शुड अर्ली प्लॅन दॅट, देन यू शुड डू दॅट easy subject, then go for the tough subject. Okay, so that is the planning, so it's very important in the budgeting. So this is the first function, that is first objective, that is a planning. Then coordination. Okay, नेक्स्ट फंक्शन इज द कोऑर्डिनेशन. सो कोऑर्डिनेशन आपण मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन फंक्शन हे बघितलेलं आहे. कोऑर्डिनेशनमध्ये काय असतं, एकमेकांना आपण काय करायचं, म्हणजे फर्ममधले एकमेकांना सहाय्य करायचं आणि कंपनीचे जे टार्गेट्स आहेत ते काय करायचे असतात, अचीव करायचे असतात. कोऑर्डिनेशन, ओके, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग. सो these coordination means in the management of an organization, objectives are laid down which can ultimately be fulfilled only by coordination among various departments. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सगळी जी डिपार्टमेंट असतील, प्रोडक्शन असेल, पर्चेसिंग असेल, सेल असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असेल, प्रत्येकामध्ये काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, की जेणेकरून त्या सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आपल्या कंपनीची ग्रोथ करायची आहे, आपल्याला आपल्या कंपनीचं भलं करायचं आहे. ओके, सो
this coordination means it's a continuous process. Group efforts, okay, are important here. Then timing, balancing, integrating, this is means coordination is the essence of management. Okay, so coordination, it is a process, okay, means it's a process where different divisions of the concern work they are towards the common goal. म्हणजे सगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत, सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्यासमोर एकच ध्येय असतं की आपल्याला आपल्या कंपनीला खूप मोठं करायचं आहे आणि ते एकत्र येऊन काम करत असतात. सो दिस effect budget control, it helps to coordinate the various activities of the firm. ओके, सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालणाऱ्या आहेत फर्मच्या, सो त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम आहे ते कॉर्डिनेशनमुळे होतं. अँड ऑल्सो सिक्युअर कोऑपरेशन ऑफ ऑल डिपार्टमेंट्स, सगळ्या डिपार्टमेंटना एकमेकांचं काय राहिलं पाहिजे, सहाय्य राहिलं पाहिजे. मीन्स मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी QCचा प्रॉब्लेम आहे तो समजून घेतला पाहिजे, परचेसिंगचा प्रॉब्लेम आहे तो मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्या सगळ्यांमध्ये काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. सपोज काय एक असं कंडिशन आली, आता हे आहे मॅन्युफॅक्चरिंगचं काही आहे, मॅन्युफॅक्चरिंग जर आहे डिपार्टमेंट, सगळे समजा एम्प्लॉई आहेत तिथे, मशीनसुद्धा चालू आहेत सगळे, बट आता रॉ मटेरियलच नाही आहे. म्हणजे काय तर परचेस डिपार्टमेंटने रॉ मटेरियलच परचेस केलेलं नाही आहे, तर ते कोण प्रोडक्शन करतं, कोणच त्यावेळेला प्रोडक्शन करू शकत नाही. ओके, सो अशा प्रकारे मग त्यावेळी त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं हे गरजेचं असतं. सो हे जे बजेट कंट्रोल आहे, सो इट हेल्प्स टू कोऑर्डिनेट दी व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ दी फर्म. And also it gives the guarantee about the cooperation of all departments so that common objectives of the firm can be successfully achieved. कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत त्या फर्मची, ती काय करता येतात, अचीव करता येतात. मीन्स प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक मीन्स इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, प्रत्येक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपेंटवरची इंटर रिलेटेड असतं. मीन्स त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं. समजा आता परचेस डिपार्टमेंटने जर परचेसिंग केलं तरच पुढे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट काम करू शकतं, तरच पुढे QC डिपार्टमेंट काम करणार आहे. सो ह्या सगळ्यांनी एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन जे काही आहे हे कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे. So this is the second objective, that is a coordination. Then next objective, that is a control. Okay, so control it we had already seen this was the also function of the management. आपला फर्स्ट चॅप्टर होता इंडस्ट्री, ट्रेड अँड कॉमर्स, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कंट्रोल बघितलं होतं. सो कंट्रोलिंग मीन्स वॉट, this is the step taken to ensure that performance of the organization conforms to the plan. म्हणजे काय, कंट्रोलिंगमध्ये अशा स्टेप घेतल्या जातात की आपण जो प्लॅन केलेला आहे त्याच्यानुसार खरोखर आपल्या ऑर्गनायझेशनमधले लोक काम करत आहेत का नाही. that is a control, that is controlling. Okay, so there should be adequate control. Okay, so that the predetermined plan, आता बजेट हे काय आहे, predetermined planच आहे. so predetermined plan objectives are achieved and there should be strict control over that, strict control असला पाहिजे. सो दिस बजेट आहे. सो budgetary controls, it makes the control by comparing the actual performance with present plans and objectives and report any shortfall to the management for necessary corrective action. म्हणजे काय, बजेटरी कंट्रोल जे काही आहे, सो त्याच्यामुळे कंट्रोल ठेवणं कशावरती, ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय आहे. मीन्स आता समजा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचा आत्ता ॲक्च्युअल ते काय काम करत आहेत, किती प्रोडक्शन करत आहेत, किती चांगल्या क्वालिटीनं प्रोडक्शन करत आहे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त किती प्रोडक्शन करत आहेत, किंवा कमी खर्चात चांगल्या प्रकारे प्रोडक्शन कसं करत आहेत, ह्याच्यावरती कंट्रोल ठेवतं. म्हणजे बजेटरी कंट्रोलचा ह्याच्यावरती ताबा असतो की म्हणजे प्रेझेंट प्लॅन काय आहेत आणि ऑब्जेक्टिव्स काय आहेत, सो त्याच्यानुसार हे काम करत आहे का नाही. इथे प्रीसेट, ओके, इथे सॉरी नॉट प्रेझेंट, हिअर प्रीसेट प्लॅन्स म्हणजे काय की अगोदर जे काही प्लॅन केलेले आहेत ते. सो अगोदर जे काही प्लॅन केलेले आहेत त्याच्यानुसार हे लोक म्हणजे जे कोणी कंपनीमधले एम्प्लॉई असतील ते काम करत आहेत का नाही, त्या
ऑब्जेक्टिव्ज जे आहेत ते अचीव होत आहेत का नाही, आणि जर मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे ते लोक व्यवस्थित काम करत नसेल, प्रोडक्शन जर व्यवस्थित होत नसेल दिलेल्या ह्याच्याप्रमाणे. आता कंट्रोलिंगचा अर्थच हा आहे की जो प्लॅन बनवलेला आहे त्याच्यानुसार काम होतंय का नाही. ओके, मग समजा आता स्टुडंटसाठी काय दिलेलं आहे, 4 डेजमध्ये त्यांनी असाइनमेंट कंप्लीट करून द्यायची आहे. सो त्या 4 डेजमध्ये ती असाइनमेंट ते कंप्लीट करून देतात की नाही, की 4 डेजचे अजून ते 8 डेज लावतात, 4 डेजचे 10 डेज लावतात असाइनमेंट द्यायला. ओके, ह्याच्यावरती लक्ष ठेवणं म्हणजेच काय असतं तर कंट्रोलिंग असतं. सो प्रीसेट प्लॅन्स, अगोदर प्लॅन केलेले आहेत त्याच्यानुसार ते व्यवस्थित काम चालू आहे का नाही हे चेक करणं म्हणजे काय असतं तर कंट्रोलिंग असतं. आणि बजेटरी कंट्रोल, बजेट प्रिपेअर अगोदर केल्यामुळेच मग काय होतं ह्याच्यावरती कंट्रोल राहतो. ओके, मॅनेजमेंटचा कंट्रोल राहतो. आणि काही जर त्याच्यामध्ये काय असेल डेप्रिसिएशन असेल देन मॅनेजमेंटला तशा प्रकारे इन्फॉर्म करता येतं करेक्टिव्ह ॲक्शन घेण्यासाठी. मीन्स ते करेक्ट करण्यासाठी, काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी मॅनेजमेंटला इन्फॉर्म करता येतं. सो दीज आर दी 3 बेसिक ऑब्जेक्टिव्ज ऑफ दी बजेटरी कंट्रोल: प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. ओके, सो हे मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत अँड दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ अ बजेटरी कंट्रोल ऑल्सो. अँड बजेट इट्स अ रिटन प्लॅन, इट्स ऑल अबाउट द पेपर वर्क. ओके, ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत दॅट इज व्हॅरी, ॲक्च्युअल एक्सपेन्सेस व्हॅरी होत असतात, कमी जास्त होत असतात. Then budget its written plan covering projected activities of a firm for a definite period of time. And this budgetary control, it involves constantly checking evaluation of actual results achieved and that compared with the budget goals. Okay, actual काय आहे आणि बजेटमध्ये गोल दिलेली आहे त्याच्यानुसार रिझल्ट आहे हे कंपेअर केले जातात, त्याला बजेटरी कंट्रोल असं म्हणतात. आणि these 3, planning, coordination, control, these are the objectives of budgetary control. Okay, so this is about the today's lecture. Next lecture we will see what are the advantages, limitations and remaining part. So now we will stop over here. If you have any difficulty and see if you are it's hard to you, then listen that video again. Okay, then you will definitely get it. Thank you. Happy learning. Stay safe.